कबनूर ओढा परिसरातील पेट्रोल पंपासमोर फळ विक्रेता संजय बाबू बागेवाडी वय 52 राहणार तांबेमाळ याच्यावर झालेला खुनी हल्ला हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी हल्लेखोर गजानन शिवलिंग मनवे वय 50 राहणार खनबाग सांगली याला पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयाने 11 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, इचलकरंजीतील तांबेमाळ परिसरात राहणारा संजय बागेवाडी हा फळ विक्रेता असून व्यंकटराव हायस्कूल परिसरात तो व्यवसाय करतो। रविवारी दुपारी तो दुचाकीवरून कबनूरहून पुढे जात असताना ओढा परिसरातील पेट्रोल पंपासमोर एक 4 चाकी गाडी क्रमांक MH10 CA 6029 याच्या दुचाकीच्या आडवी लावण्यात आली। त्यातून उतरलेल्या मनवे याने बागेवाडी याच्याशी वाद घालत, तू सुजाताच्या नादी लागू नकोस नाहीतर तुला ठार मारीन, ती माझी आहे, तू तिच्याकडे बघायचे सुद्धा नाही, संपर्कही करायचा नाही असे म्हणत कटरने बागेवाडी याच्यावर हल्ला केला। त्यामध्ये डोक्यात दंडावर वर्मी घाव बसल्याने बागेवाडी हा जखमी झाला। रक्तबंबाळ अवस्थेत तो स्वतःच दुचाकी चालवत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आला, परंतु मोठ्या प्रमाणात ते रक्तस्राव झाल्याने प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी कोल्हापुरात हलवण्यात आले। हल्ल्यानंतर गजानन मनवे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलिसात हजर झाला। मनवे हा सांगलीतील असून तो सुद्धा व्यावसायिक आहे। काल झालेला हल्ला नेमका कशामुळे याचा उलगडा झाला नव्हता। आज तपासात प्रेम प्रकरणामुळे हा हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे हे करीत आहेत।